आज आपण लसूण काढून घेऊला आणि सकाळी बरंच लवकर 7 वाजता लागला. आता ऊन हुलाले म्हणून साठी आम्ही का आता ही थोडं ठेवणारच आहे. आता ऊन झाले हे का रान खरबच आहे. तुम्हाला दिसते का माती? हो का माती काय ही नाही, काळी नाही, लालच माती आहे, खरब आहे. हे का गड्डा कसला केलाय बघा. हे का एक नंबर मोठा 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 गड्डा केला. हलकच रान आहे बघा. हे का आता पेंड असं बांधायचं राहते. हो का पिंडी हो का असं बांधायचं राहते. तुम्हाला दाखवते कसं पिंडी लसूण बांधून कसं ठेवायचं म्हणजे वर्षभर लसूण टिकणार. कसं कुठं बांधायचं कसं बांधायचं तुम्हाला सांगते मी. काढून ठेवलं का लसूण एक वरीसभर जाणार शेतातला लसूण आपल्या. ह्याची पहिलं असं करून एक पिंडी बांधून घ्यावं लागते. हो का असं करून ह्याचंच घ्यायचं असं करून आणि ह्याची असं आडी मारायचं. ह्याची असं आडी मारायचं आणि असं आवळून घ्यायचं. असं आवळून घ्यायचं असं. हो का ही पिंडी झाली एक. आता ह्याच्या जोडीला अनेक राहते. हे का असं टिकाव घ्यायचं आणि टिकावानं खंदून लसूण काढायचं असते. आणि उपसून काढलं का मध्ये खुडून राहते. मध्ये खुडते म्हणून टिकावानं नाहीतर कुदळीनं खंदायचं. असं खंदून काढायचं. मग हे काही माझ्याकडे असं टाकल्याचं मी उगाच पेंड्या बांधून घेते. हो का असं पेंड्या बांधायचं आणि ह्याची एक एक पेंडी बांधायचं आणि डबल पेंडी ह्यांनी बांधतात. आता डबल पेंडी बांधून मग अडकावायचं असते दायावर. असं बांधावं लागतं पिंडी. पेंडी बघू इकडे का मी एक पेंडी एक सिंगल बांधलते. आता डबल पेंडी हो का असं बांधायचं. डबल पेंडी बांधून असं करून अडकावून घ्यायचं राहते. हो का आता हो का अशी पिंडी बांधावं लागते. अशी पेंडी बांधून टाकायचं. चल बांधून झालं तर अडकावून घेऊ. चला या ते अडकावून घेऊ. या बरं या ऊन हुरालं या. असं लसूण असं वारवशाला असं लसूण वारवशाला बांधायचं असतंय. असं वारवशाला बांधलं का लसूण अजिबात लसूण मरत नाही. पुरा एक वर्षभर लसूण राहते. असं अडकावायचं लसूण. सावली बघायचं आणि सावलीला अडकावायचं. एक वर्षभर लसणाला काय होत नाही. आता तुम्ही आता अडकावला अजून आम्हाला हाता ऊन झालंय. उन्हात लसूण तापला की लसूण मरतोय म्हणून आम्ही काय थोडा आता अडकावून घेतलंय. लसूण असं अडकावून ठेवायचं लसूण. हा ही सावली आहे. आता दिवसभर सावली राहते ह्याची. फक्त पाऊस आला का पावसात भिजते म्हणून जर असल्या नंतर नेऊन ठेवायचं असते.